नमस्कार, मी पूजा निखिल गायकवाड. हेल्थ क्लॅरिटी ब्लूप्रिंट या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आतापर्यंत आपण हेल्थ अवेअरनेस आणि प्रिव्हेंटिंग हेल्थ बद्दल चर्चा केलेली. आता आपण अशा विषयाकडे वळणार आहोत ज्यामुळे लोक कन्फ्यूज होतात, घाबरतात आणि कधी चुकीचे डिसिजन घेतात. तो विषय म्हणजे काय की हेल्थ रिपोर्ट्स समजून घेणे. अनेकदा असं होतं की हेल्थ रिपोर्ट हातात आला की लोक गुगल सर्च करतात, दुसऱ्यांच्या रिपोर्ट सोबत कम्पेअर करतात किंवा स्वतःचा निष्कर्ष काढतात. पण रिपोर्ट समजून घेण्याची एक योग्य पद्धत असते. आपण या 3 महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. एक म्हणजे की मार्कर्स समजून घेणे. प्रत्येक रिपोर्ट्समध्ये अनेक व्हॅल्यू असतात, पण प्रत्येक व्हॅल्यू सारखी महत्वाची नसते. उदाहरणार्थ, ब्लड शुगर झालं, तुमचं HbA1c झालं, त्याच्यानंतर हिमोग्लोबिन झालं, कोलेस्ट्रॉल झालं, व्हिटॅमिन D3 झालं, थायरॉइड झालं. हे कॉमन की मार्कर आहेत. आपल्याला प्रत्येक टेस्टचा बेसिक पर्पज माहीत असणे खूप जास्त आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं ना की रिपोर्ट्स पाहताना आपला कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वाढतो. दुसरं आहे की रेफरन्स रेंज आहे ती समजून घेणे. रिपोर्टमध्ये एका व्हॅल्यू सोबत रेफरन्स रेंज दिलेली असते. उदाहरणार्थ, हिमोग्लोबिन जर आपण घेतलं तर नॉर्मल रेंज असते 12 ते 15. जर व्हॅल्यू रेंजच्या थोडी वर किंवा खाली असेल तर लगेच घाबरून जायची गरज नसते, कारण प्रत्येक रिपोर्टचा अर्थ पेशंटचा एज, त्याचे सिम्पटम्स, मेडिकल हिस्ट्री आणि डॉक्टरच्या असेसमेंटवर डिपेंड असतं. म्हणूनच रिपोर्टला कॉन्टेक्स्टमध्ये समजून घेणे खूप जास्त गरजेचं आहे, म्हणजेच महत्वाचं पण आहे. तिसरं म्हणजे ट्रेंड्स पाहणे. फक्त एक रिपोर्ट काढून निष्कर्ष काढू नका. महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेंड. आता तुम्हाला त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर ब्लड शुगर गेल्या 3 रिपोर्ट्समध्ये सतत वाढत असेल तर तो ट्रेंड आहे. जर कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होत असेल तर तो पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. डॉक्टर सुद्धा अनेकदा सिंगल व्हॅल्यूपेक्षा ट्रेंडला अधिक महत्व देतात. आता या ज्या गोष्टी मी सांगितल्यात हे सगळं का महत्वाचं आहे, तर जेव्हा आपण रिपोर्ट्स योग्य पद्धतीने समजतो तेव्हा आपल्याला पॅनिक कमी व्हायला होतं, आपला डॉक्टरांसोबत चांगला संवाद होतो आणि आपले हेल्थ डिसिजन्स आपल्याला अधिक योग्य पद्धतीने घेता येतात. या सगळ्या गोष्टींचे बेनिफिट्स असे आहे की या स्किलमध्ये तुम्हाला मिळेल कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर क्लॅरिटी, त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल महत्वाचं म्हणजे हेल्थ अवेअरनेस. आणि सर्वात महत्वाचं जर सांगायचं झालं तर तुम्ही रिपोर्ट्स पाहून घाबरण्याऐवजी त्यातून काहीतरी शिकायला सुरुवात करा. आज तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. आता तुमच्यासाठी एक प्रॅक्टिकल टास्क मी देणार आहे की तुमचा एखादा जुना हेल्थ रिपोर्ट तुम्ही काढा आणि खालील 5 गोष्टी आहेत त्या 5 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. एक म्हणजे तुमच्या टेस्टचं नाव, दुसरं तुमची की व्हॅल्यू, तिसरा आहे रेफरन्स रेंज, चौथा आहे डॉक्टर्सने दिलेला तुम्हाला सल्ला आणि 5वं पुढील तुम्हाला डॉक्टरांनी दिलेली फॉलोअपची डेट. यामुळे तुम्हाला रिपोर्ट समजून घेण्याची सवय लागेल. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की रिपोर्ट्स म्हणजे फायनल आन्सर नसतात, तर ते तुमच्या हेल्थ बद्दल माहिती देणारे टूल्स असतात. त्यांना समजून घ्या, ट्रॅक करा आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ऍक्शन घ्या. आता तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा आणि कमेंटमध्ये सांगा की रिपोर्टमधली कोणती व्हॅल्यू तुम्हाला जास्त कन्फ्यूज करत होती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ गोल्स आणि गोल कार्ड बद्दल शिकणार आहोत. थँक यू सो मच.